या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। सोलापूरच्या प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांच्या गाडीवर सोलापूर हैदराबाद रोडवरील इटकळ जवळ दरोडेखोरानं हल्ला केलाय। या प्रसंगामध्ये त्यांचं कुटुंब वाचलं। नेमकी घटना आणि प्रसंग काय होता त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलंय। साधारण 8-10 दिवसापूर्वीची घटना आहे। त्या आई, भाऊ, त्यांची लहान 3.5 वर्षाची मुलगी आणि भावाचे 2 मित्र अणदूर जवळील चिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते। दर्शन करून सोलापूरकडे येत असताना भर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इटकळ गावच्या पुढे सोलापूरच्या दिशेने 1 किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना एक उंच काळाकुट्ट भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध उभा हातामध्ये भला मोठा रॉड घेऊन त्यांच्या गाडीच्या समोर गाडी अडवून उभा राहिला। गाडी भाऊ ड्राईव्ह करत असल्यानं पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली आणि हा माणूस आता आपल्याला अडवून लूटमार करणार आहे हे लक्षात आलं। त्यामुळे तो तसाच गाडी पुढे चालवत निघाला। मात्र नवीन किया सेलेटॉसच्या ADAS फीचरच्या ऑटो इमर्जन्सी ब्रेकच्या नवीन फीचरमुळे ती व्यक्ती समोर असल्यामुळे अचानक गाडी जोरात ब्रेक लागून गाडी जागेवर थांबली। गाडीचा स्पीड खूप जास्त होता, तेवढ्यात जास्त स्पीड मध्ये गाडी जागेवर थांबली। त्यामुळे गाडीत बसलेल्या बाळाला, आईला वगैरे थोडा मार लागलीच तो दरोडेखोर समोरच्या बोनेटवर काचा फोडण्यासाठी म्हणून चढला आणि त्यानं आजूबाजूला शेतात लपलेल्या त्याच्या साथीदारांना आवाज देऊन बोलावलं। लगेच शेतामध्ये लपलेले 6-7 दरोडेखोर हातामध्ये चाकू, कुऱ्हाडी, तलवारी, रॉड सारखी भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले। मोठा दगड घेऊन मागच्या सीटवर त्यांची आई बसली होती, तिथे साईडच्या काचेवरती त्यांनी टाकला। काच फुटली नाही, त्यामुळे आणखी जास्त चौताळले। त्या रोडवर पुढे आणि पाठीमागे साधारण 1 किलोमीटर तरी कुठलीच गाडी किंवा कोणतंच वाहन नव्हतं। मात्र सोलापूरच्या दिशेने निघालेले असताना पलीकडे उमरग्याच्या दिशेला जाणारी एक ट्रक ही तसाच दरोडा टाकून उभी करण्यात आली होती। त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण सुरू होती। गाडीच्या समोर उभा असणारा माणूस काचा उघडा, गाडीचा दरवाजा उघडा म्हणून जोरजोरात धमकावू लागला। आजूबाजूने हल्लेखोर चाकू, कोयता, कुऱ्हाडी आणि काठ्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करत होते। त्या क्षणी समोर असलेल्या दरोडेखोर आणि इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते। त्यावेळी त्यांच्या भावाने समोरून दरोडेखोर सरकल्यामुळे गाडी स्पीड मध्ये पुढे नेली आणि फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली। कसेबसे सर्वांचे प्राण वाचवले। या भयानक घटनेमुळे सर्वजण संपूर्ण हादरून गेलेत। एकतर नवीन किया सेलेटॉसच्या ADAS फीचर्सचा ऑटो इमर्जन्सी ब्रेक हे फीचर आपल्या सुरक्षेसाठी असेल, त्यामुळे अपघात टळू शकतो असं वाटलं होतं। मात्र या घटनेमुळे आणि या फीचरमुळे किती मोठी संकटात सापडू शकतो आणि भयानक किंमत मोजावी लागली याची कल्पना आपण न केलेलीच बरी। त्यामुळे जर सोलापूर उमरगा किंवा उमरगा सोलापूर प्रवास करत असाल तर सावध राहा। या रोडवर भर दिवसा गाड्या अडवून दरोडेखोर लोकांना लुटतायत। तुमचा जीवही घ्यायला ते मागे पुढे पाहत नाहीत। निवळ दैव बलवत्तर म्हणून आमच्या घरचे सुखरूप आहेत यांची रितसर तक्रार केली असून कारवाई करण्याची त्यांच्या परीने प्रक्रिया सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।